परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणेंनी मोठं विधान केलंय। सिंधुदुर्ग कमळ आणि धनुष्यबाणालाच विकास निधी मिळणार असं नितेश राणेंनी म्हटलंय। मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय। विकास निधी कमळ आणि धनुष्यबाणालाच मिळणार असं ते म्हणाले। नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे हा नवा वाद निर्माण झालेला आहे। तिजोरीच्या चाव्या पालकमंत्री म्हणून माझ्या ताब्यात आहेत असं नितेश राणेंनी म्हटलंय। जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्याच माझ्याकडे आहेत। मी जे बोलला त्यालाच निधी भेटणार, दुसऱ्याला निधी देण्याचा प्रश्नच राहत नाही। आणि आग्रही बरोबर बोलले, आपला हात आखडता लगेच चिन्ह बोलून मी निधी देतो। माझ्या कमळ चिन्हाचा आहे, धनुष्यबाणचा हे निधी घेऊन जा। चुकून मशालचा निघाला असलेली निधी कमी करून टाक। सगळ्या सरपंचांना तेव्हाच ग्रामपंचायतीला सांगितलेलं आम्हाला ग्रामपंचायती द्या, नाही तर 1 रुपयाची निधी देणार नाही। फटाफट सगळे सरपंच बसले माझ्या। तसंच हाही विषय। तर भाजपचे उमेदवार निवडून द्या, झेडपी सदस्याला 21 कोटींचा विकास निधी देऊ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी हे विधान केलंय। आमदार निधी इतका निधी झेडपी सदस्यांना देऊ असंही जयकुमार गोरे म्हणाले। पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं गोरे यांची कासेगाव इथं सभा झाली। या सभेच्या निमित्तानं जयकुमार गोरे यांनी प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला 21 कोटी रुपये निधी विकास कामांना देण्यात येणार असल्याचं सांगितलं। 1 रुपयाचं काम दाखवा मला, काय करणार आहे ते? मी सांगतो, तुम्ही आमच्या जिल्हा परिषद सदस्याला निवडून द्या, इथल्या सदस्याला, प्रत्येक गटातल्या जिल्हा परिषदेला च्या सदस्याला। आमदाराचं काम किती कोटीचं आहे वर्षाचं? 5 वर्षाचा फंड किती? 25 कोटी। त्यातलं 5 कोटी आता वजा झालं, मागचं 1 वर्ष गेलं, राहिला किती? 20 कोटी। आमदार 20 कोटीचं काम करू शकतो। किती? 20 कोटीचं।